सातत्याने अवैध धंद्याविरोधात आवाज उठत आहे। किशोर सुराणा यांना उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांनी मारहाण करून माझे नाव घेतले की तू अभय मुनोतला कसा काय ओळखतो, तू अभय मुनोतला किती पैसे देतो, तू असा सांगणार नाही, प्रेमाने सांगणार नाही, तुला मारल्यावरच तू सांगशील, असे का एका अधिकाऱ्याला असं बोलण्याची का गरज आली बा, हे मला एक म्हणजे आश्चर्य वाटतं आहे। आमचा तर कोणाकडून काही पैसे उगारण्याचा काही अवैध धंदा नाही आहे, परंतु आम्ही तस्करीविरोधात जो आम्ही आवाज उठवला आहे, आमच्या टीमनं जो आवाज बुलंद केला आहे, आमचा आवाज दाबण्याकरिता उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी किशोर सुराणा यांच्या तोंडून माझे नाव वधवून घेण्यावर माझ्यावर कुठेतरी खोटीनाटी कारवाई त्यांच्या मनात करायची असेल असा मला एक प्रश्न पडला आहे का त्यांना मला कुठेतरी खोट्या गुन्ह्यात फसवून माझ्यावर कारवाई करायची आहे असं उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना वाटत असेल। परंतु आम्ही कुठलेही खोटेनाटे काम करत नाही। आम्ही सातत्यानं जनतेला न्याय द्यावा, जनतेच्या हिताचे प्रश्न आम्ही उचलतो, प्रशासनाकडे तक्रारी करतो, वृत्तपत्राच्या माध्यमातून आम्ही आमचा प्रश्न मांडतो शासनापुढे। आणि या तस्करांविरोधात आमच्या टीमने एक मोठा आवाज उठवल्यानेच आमचं कुठंतरी खच्चीकरण करावं, आमचं मनोबल खचावं, यासाठी पोलीस प्रशासन असं तर करत नाही ना अशी मला शंका वाटत आहे। आणि मला अशी दाट शंका वाटत आहे की कुठंतरी आमच्या टीमवर पुन्हा खोटेनाटे गुन्हे नोंदवून आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करत आहे अशी एक दाट शक्यता झाली आहे। म्हणून आम्ही यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती की आपण आपल्या लेखणीतून, आपल्या प्रसार माध्यमातून आमचा आवाज जनतेपर्यंत आणि जिल्हा पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचवावा, जेणेकरून आम्हाला न्याय मिळेल, आमच्यावर अन्याय होणार नाही।